माझी पूजाविधी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. अधिक महिन्यात दानाला खूप महत्त्व सांगितलेले आहे. धार्मिक ग्रंथात कोणकोणती दानं द्यावीत याची यादी दिलेली आहे. अनेक जण सांगतात हे करा ते करू नका. त्यामुळे अनेक जण गोंधळून जातात. नेमके काय करावं काय करू नये, अधिक मासात पूजा कशाची करावी, कोणती दाणे द्यावीत इत्यादी विषयी माहिती हवी असल्यास आमच्या माझी पूजाविधी देवी देवता या चॅनलला अवश्य भेट द्या. दान देताना दान कुणाला द्यावे म्हणजे त्याचे आपल्याला फळ प्राप्त होते हे महत्त्वाचं अशा प्रकारचं आहे. दान देताना सत्पात्री दान द्यावे म्हणजे जो दान घेण्यास पात्र असला पाहिजे त्याच व्यक्तीला आणि आपण दान द्यावं. जसं एखादी व्यक्ती भरपूर जेवण केलेलं आहे, त्याचं भरपूर जेवण झालेलं आहे, तर पुन्हा आपण त्याला जेवण दिलं तर तो जेवण करू शकत नाही. त्यामुळे तो जेवण घालण्यास पात्र नाही. अर्थात भुकेल्याला अन्न घातले पाहिजे. आता सत्पात्री म्हणजे काय तर ज्या ब्राह्मणांना आपण दान देणार आहोत तो दान घेणारा ब्राह्मण सुशील, संतुष्ट आणि नेहमी समाधानी असला पाहिजे. तो आपल्या धर्मचारणामध्ये पारंगत असावा. केवळ दुसऱ्याच्या द्रव्याची इच्छा करून आशाळभूतपणे वागणारा तो नसावा. सदाचारी, संतुष्ट आणि समाधानी ब्राह्मण दान देण्यास आणि घेण्यास पात्र अशा प्रकारचं ठरतात. सदाचारी, सदविचारी, सतत दुसऱ्यांचे कल्याण इच्छिणारा अशा तेजस्वी ब्राह्मण किंवा संत सज्जन किंवा जावाई यांना अधिक मासात मुद्दाम निमंत्रण करून त्यांना सन्मानाने दान द्यावे. म्हणजे अशा प्रकारे दिलेल्या दानाने दुप्पट फळ मिळते. आमचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. जय श्रीराम.